राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप 10 न्यूज। राज्याचे मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री नितेश राणे हे आज गुरुवारी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत। त्यांचं सिंधुदुर्ग येथून विमानाने दुपारी 4:45 वाजता सोलापूर विमानतळ येथे आगमन होईल। सायंकाळी 5 वाजता नवनाथ नगर MIDC रोड सोलापूर येथे मल्लिकार्जुन पाटील यांच्या निवासस्थानी चहापान होईल। त्यानंतर मड्डी वस्ती भवानीपेठ येथे 51 फुटी हनुमान मूर्तीच्या महाआरतीस उपस्थिती। सायंकाळी 5:30 वाजता श्री क्षेत्र अक्कलकोट येथे स्वामी समर्थ यांचे दर्शन। सायंकाळी 6 वाजता सभेस उपस्थिती आणि रात्री 8 वाजता मोटारीने पुण्याकडे प्रयाण होईल। सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 2 बाद 11 धावा केल्यानंतर दिल्लीने 4 चेंडूतच 13 धावा फटकावल्या। प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर दिल्लीने 20 षटकात 5 बाद 188 धावा केल्यानंतर राजस्थाननेही 20 षटकात 4 बाद 188 धावा केल्या। सोलापूर शहरातील गुंठेवारी संदर्भात शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत 9 एप्रिल रोजी मुंबई येथे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात बैठक घेण्यात आली होती। त्याकरिता गुंठेवारीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आदी अधिकाऱ्यांनी शेळगी, मित्रनगर, दहिटणे येथे भेट देऊन या भागाची पाहणी केली। मागील 6 दिवस सतत वाढणाऱ्या तापमानात बुधवारी 16 एप्रिल रोजी किंचित घट झाली। बुधवारी कमाल तापमान 42.2 अंश इतके होते। काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला असला तरी उकाड्यापासून सोलापूरकरांना दिलासा मिळाला नाही। मंगळवारी नोंद झालेल्या तापमानाशी तुलना करता 16 एप्रिल रोजी फक्त 0.6 अंश सेल्सिअसची घट झाली। हवामान विभागाच्या अंदाजानुसार सोलापूरकरांना आणखी 4 दिवस दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे। सोलापूर ते गोवाकरिता विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात फ्लाय 91 विमान कंपनी गुरुवार दिनांक 17 रोजी निर्णय घेणार आहे। विमानसेवेची तारीख ठरविण्यासाठी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची गुरुवारी मुंबईत बैठक नियोजित आहे। सोलापूर ते गोवा तसेच सोलापूर ते मुंबई याकरिता कंपनीला रिफ्युअल सेंटरची गरज होती, तशी मागणी कंपनीने DGCA कडे केली होती। सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी मनपाच्या परिवहन विभागातील 7 रस्ता बस डेपो, राजेंद्र चौक येथील बस डेपो, बुधवार पेठ येथील बस डेपोची पाहणी केली। यावेळी उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी परिवहन विभागाची संपूर्ण माहिती आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांना दिली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 21 एप्रिल रोजी माढा येथे जाहीर सभा होणार असून या सभेसाठी सोलापुरातून हजारो शिवसैनिक जाणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी दिली। बुधवारी शिंदे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली। देशाला सर्वस्व अर्पण केलेल्या गांधी परिवाराला अडचणीत आणण्यासाठी भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा मनमानीप्रमाणे वापर करून सूडबुद्धीने करत असलेल्या कारवाई विरोधात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षा खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट समोर निदर्शने आंदोलन करण्यात आले। सोलापूर शहराच्या विकास आराखड्यासंदर्भात आज सुनावणीच्या पहिल्याच दिवशी 300 जणांनी तक्रारी नोंदवल्या। नेत्यांनी जनतेला विश्वासात न घेता विकास आराखडा लादलाय अशी तक्रार यावेळी नोंदवण्यात आली। प्राप्त हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या 4 जणांच्या समितीकडून सुनावणी सुरू झाली आहे। पहिल्या दिवशी 300च्या आसपास तक्रारी समिती सदस्यांनी जाणून घेतल्या। 2 सुनांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या सासूबाईला बांबूने बेदम मारहाण केल्याची घटना 15 एप्रिल रोजी सकाळी 9:30 वाजता रविवार पेठेतील जुना बोरामणी नाका येथे घडली। याबाबत काशीबाई शामराव वडतिले वय 75 राहणार जुना बोरामणी नाका यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सून भारती वडतिले हिच्या विरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे।